आपल्या राज्यातील जमिनी आणि त्या संदर्भात विविध बाबींकरता महत्त्वाचा कायदा म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. याच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये कलम 138 ही एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर तरतूद आहे. या तरतुदीमध्ये नेमके काय आहे? तर जेव्हा जमिनींच्या हद्दीवरनं अतिक्रमणासारखे वाद होतात, तेव्हा ते अतिक्रमण निष्कासित करण्यासंदर्भात महत्त्वाच्या तरतुदी या कलम 138 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि याच कलम 138 अंतर्गत कारवाई संदर्भात स्पष्टीकरण करणारा एक शासन निर्णय शासनाने नुकताच प्रसिद्ध केलेला आहे. मला वाटतं 14 जुलै 2026 रोजीचा हा शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय काय म्हणतो ते आपण बघूया आणि मग त्यातले फायदे आणि तोटे ते समजून घेऊया. कलम 138 मधील जिल्हाधिकारी यांचे अधिकार एका निश्चित अधिकाऱ्यास देण्याची शिफारस विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अभ्यास करून केलेली आहे. तसेच कलम 138(2) अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करण्याबाबत सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. पहिलं, अधिकारांचे प्रदान. कलम 138(2) अन्वये जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार प्रत्यार्पित करताना संबंधित जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांना सदर अधिकार प्रदान करावेत, म्हणजे प्रांताला. कलम 138 ची व्याप्ती. कलम 138 अंतर्गत कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित सीमारेषा कायदेशीररित्या निश्चित झालेली असणे आवश्यक आहे. सीमारेषा निश्चितीचा आदेश अस्तित्वात नसताना थेट कलम 138 अंतर्गत बेदखलाची कारवाई सुरू करता येणार नाही. सीमा निश्चितीचा आधार. सीमारेषा निश्चितीची कार्यवाही अधिकृत भूमापन अभिलेख, मूळ टिपण, गाव नकाशा, फेरमोजणी अभिलेख, हद्द खूण, क्षेत्र मोजणी पत्रक व इतर वैध महसुली अभिलेखांच्या आधारे करण्यात यावी. केवळ खाजगी पक्षकारांनी सादर केलेल्या दस्तावेजांच्या आधारे कलम 138 अंतर्गत आदेश देण्यात येऊ नयेत. आवश्यकतेनुसार महसुली अधिकारी किंवा भूमापन अधिकारी यांच्या मार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी. मोजणी दरम्यान उपस्थित व्यक्तींची नावे, आक्षेप व निवेदने पंचनाम्यात नमूद करावीत. मोजणी अहवाल, नकाशा व स्थळ पाहणी अहवाल आदेशाचा अविभाज्य भाग मानण्यात यावा. आदेशाचं लेखन. कलम 138 अंतर्गत काढण्यात येणारे आदेश कारणयुक्त म्हणजे स्पीकिंग ऑर्डर असावेत. आदेशामध्ये खालील बाबींचा स्पष्ट उद्देश करावा. संबंधित सर्वे किंवा गट क्रमांक, सीमारेषा निश्चिती आदेशाचा तपशील, मोजणीचा आधार, अतिक्रमित अथवा चुकीच्या ताब्यातील क्षेत्र, संबंधित पक्षकारांचे म्हणणे व त्यांचा निष्कर्ष. कलम 138 अंतर्गत महसूल अधिकारी केवळ सीमारेषा निश्चितीच्या परिणामस्वरूप ताबा काढून देण्याचा प्रश्न निकाली काढू शकतात. मालकी हक्क, वारसा, दस्त नोंदणी वैधता, कराराची वैधता, शीर्षक विषयक गुंतागुंतीचे प्रश्न अथवा दिवाणी स्वरूपाचे वाद महसूल अधिकाऱ्यांनी निकाली काढू नयेत. अशा प्रश्नांचा निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम दिवाणी न्यायालयाला आहे. या कलमांतर्गत आदेश अंतिम झाल्यानंतर संबंधित व्यक्तीस जागा रिकामी करण्याकरता वाजवी मुदत द्यावी. मुदतीनंतरही पालन न झाल्यास पंचनाम्यासह प्रत्यक्ष बेदखलीची कारवाई करावी. ताबा देताना प्रत्यक्ष ताबा पंचनामा करून अभिलेखावर ठेवावा. बेदखली दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर किंवा बळाचा अवाजवी वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आता याचं आपण थोडंसं विश्लेषण करूया. सगळ्यात पहिला फायदा याच्यात कोणता आहे? तर ज्या लोकांच्या जमिनीच्या हद्दी निश्चित झालेल्या आहेत आणि त्या हद्दीच्या अनुषंगाने अतिक्रमणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या लोकांना या कलम 138 मध्ये जी काही सुधारणा झालेली आहे किंवा त्याच्या अंतर्गत प्रक्रिया जी काही निश्चित करण्यात आलेली आहे त्याचा फायदा घेऊन हद्दी संदर्भातलं जे काही अतिक्रमण आहे ते काढून टाकण्याचा फायदा घेता येईल. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि याच नाण्याची दुसरी बाजू, सगळ्यात मोठा तोटा म्हणजे सीमारेषा निश्चिती. या कायद्याचा किंवा या तरतुदीचा फायदा घेण्याकरता सगळ्यात महत्वाची अट कोणती आहे? तर सीमारेषा निश्चित झालेली असणे. राज्यभरातल्या जमिनींचा, महसुली अभिलेखांचा, महसूल विभागाचा आणि महामहिम भूमी अभिलेख विभागाचा गेल्या वर्षातला काही वर्षातला गलथान कारभार जर आपण लक्षात घेतला
तर आजही बहुतांश जमिनींचे बहुतांश कागदपत्र उपलब्ध नाहीत. साहजिकपणे बहुतांश जमिनींच्या सीमा नेमक्या कुठल्या, कोणाची सीमा कुठे येते, कधी निश्चित झाली, कशाच्या आधारे निश्चित झाली, हे आजपर्यंत रेकॉर्डवर म्हणजे अभिलेखावर आलेलंच नाहीये. मग ज्या लोकांच्या सीमा निश्चितीचाच प्रश्न अजून निश्चित झालेला नाहीये किंवा त्याचाच अजून निकाल लागलेला नाहीये, त्या लोकांना याचा काहीही फायदा होणार नाही. म्हणजे कलम 138 ही कायदेशीर तरतूद, त्या अंतर्गत हा आलेला शासन निर्णय, याच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसात असे अनेक व्हिडिओ, पोस्ट, रील आणि हे बनवण्यात आले, जे आपल्यापैकी काही लोकांनी माझ्यापर्यंत पाठवलं होतं. त्याचा आविर्भाव एकंदर असा आहे, की हा शासन निर्णय म्हणजे जणू काही जादूची काडी आहे आणि संबंध राज्यभरातले हद्दीचे अतिक्रमणाचे प्रश्न एका चुटकीसरशी मिटतील. तर मला हा भ्रमाचा भोपळा फोडणं क्रमप्राप्त आहे. असं जादुई काडी फिरवल्यासारखं काहीही होणार नाही. काही लोकांना याचा फायदा होईल, निश्चित होईल, पण बहुतांश लोकांना याचा फायदा होणार नाहीये. कारण जुन्या सीमा, नवीन सीमा, पोटहिस्से, एकत्रीकरण, गट स्कीम यामध्ये आपला एवढा भोंगळ कारभार आहे, की बहुतांश जमिनींना सीमारेषा निश्चिती झाली हेच सिद्ध करता येणार नाही. आणि तेच जर सिद्ध झालं नाही, तर या 138 चा आपल्याला वापर करता येणार नाही. म्हणून काही थोडक्या लोकांना ज्यांच्याकडे सीमा निश्चितीचे अधिकृत कागदपत्र आहेत किंवा ते सिद्ध होऊ शकतं, त्या लोकांना या शासन निर्णयाचा फायदा घेता येईल. हद्दीच्या अनुषंगाने जे काही अतिक्रमण झालंय ते काढून टाकता येईल. पण ज्यांच्याकडे हद्द निश्चितीचा अधिकृत काही कागदोपत्री पुरावा नाही, त्यांना याचा काहीही उपयोग होणार नाही. बरं, या शासन निर्णयाच्या अनुषंगाने असं सुद्धा एक पसरवण्यात येतंय, की जागेतलं कुठलंही अतिक्रमण या आदेशाचा वापर करून किंवा या शासन निर्णयाचा वापर करून काढून टाकता येईल, तर तसं होणार नाहीये. समजा एखाद्याने एखाद्याच्या जागेत अतिक्रमण केलंय, पण त्याच्या हद्दीचा काही त्यात वाद नाहीये किंवा हद्दीच्या वादाच्या अनुषंगाने ते करण्यात आलेलं नाहीये, तर ते अतिक्रमण काढून टाकायची कारवाई या शासन निर्णयाअंतर्गत कलम 138 चा वापर करून करता येणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला अंतिमतः दिवाणी न्यायालयातच जायला लागेल. म्हणून कलम 138 आणि त्या अंतर्गतला शासन निर्णय आणि त्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेले व्हिडिओ हे बघून हुरळून जाऊ नका. काही लोकांना त्याचा निश्चित उपयोग होईल, काही लोकांना त्याचा अजिबात उपयोग होणार नाहीये. तर या संदर्भात तुमची जर काही समस्या असेल, तर ती समस्या नेमकी काय आहे ती समजून घ्या. या शासन निर्णयातले जे घटक आहेत, त्या घटकाची आपल्याकडे उपलब्धता आहे का? याच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या आपल्या प्रकरणात पूर्ण होतायत का? याची खात्री करून घ्या. आणि जर ती खात्री पटली, तर याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल. जर नाही पटली, तर उगीचच कोणीतरी सांगतं, कोणीतरी करतं म्हणून उगीचच काही करू नका. त्याचा उपयोग होणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.